नमस्कार. देशदूतच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज शनिवार आणि शनिवारची असलेली आपली ही चर्चा. आज चर्चा करतोय आपण ती अर्थातच आर्थिक. आर्थिक एवढ्यासाठी कारण की हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. माझे असलेले पैसे मी कुठे गुंतवायचे आणि त्याची वृद्धी कशी झाली पाहिजे याच विवंचनेत असलेलो आपण. वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला पैसा लागत असतो. कधी लगेच लागतो, कधी कालांतराने लागतो, कधी भविष्यात लागतो. आणि मग इथे जो मुद्दा येतो तो असतो आपल्या वित्तीय नियोजनाचा, आपल्या गुंतवणुकीचा. याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत प्रमोद पुराणिक. अतिशय प्रख्यात असलेलं नाव. हे 50 वर्षापासून गुंतवणूक सल्लागार म्हणून नाशिकमध्ये काम करतायत. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आहे. वेगवेगळ्या वृत्तपत्रातनं त्यांनी वित्तीय आणि आर्थिक विषयी लेखन केलेलं आहे. सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा सहभाग आहे आणि वृत्तीने तसे एक बासरी वादक कलाकार पण आहेत. तर प्रमोदजी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. सर, जेव्हा आपण एकंदरीतच गुंतवणुकीकडे बघतो तेव्हा अर्थातच शेअर्स आले किंवा शेअर मार्केट आलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी आल्या. तर या सगळ्या एकंदरीत गुंतवणूक या विषयाकडे कसं बघावं, ती कशी समजून घ्यावी? सर्वात प्रथम देशदूतने मला इथे बोलवलं त्याबद्दल मी संपादक, सगळा देशदूतचा कर्मचारी वर्ग, देशदूत परिवार यांचे आभार मानतो. आणि देशदूतशी नातं माझं इतकं जुळलेलं आहे की जे काय आता थोडे लोक नाशिकमध्ये शिल्लक आहे त्या लोकांपैकी मी एक भाग्यवान आहे की मी देशदूतची जेव्हा सुरुवात झाली त्या दिवशी जुन्या म्युन्सिपाल्टीच्या कार्यालयामध्ये उद्घाटन, त्या ठिकाणी जो हॉल होता खाली त्या ठिकाणी उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणी मी उद्घाटनासाठी हजर होतो. याचा मला फार अभिमान आहे, आनंद आहे अगदी. आता आपण आपल्या विषयाकडे येऊ. सर्वप्रथम लहानपणी मी असं वाचलेलं होतं की शहाण्या माणसाने शेअर बाजाराची पायरी, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. पण शहाण्या माणसाने शेअर बाजाराची पायरी चढू नये असं काही कुठे वाचलं नव्हतं. आणि म्हणून मी 9 जुलै 1975ला मुंबई शेअर बाजाराची पायरी चढलो आणि तो दिवस इतका चांगला होता की त्या दिवशी मुंबई शेअर बाजाराला 100 वर्ष झालेले होते. कारण मुंबई शेअर बाजार 9 जुलै 1875ला सुरू झाला आणि मला हा अभिमान आहे की 149 वर्षाच्या शेअर बाजाराची मी गेली 49 वर्ष संबंधित आहे आणि आता ह्या 9 जुलैपासून माझं 50वं वर्ष सुरू झालंय. या संबंधित जर थोडक्यात मतं जर मांडायची झाली तर थोडंसं आपल्याला देशाच्या आर्थिक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल की कुठल्या देशाची आपल्याला जर औद्योगिक प्रगती हवी असेल तर त्या देशाची औद्योगिक प्रगती ही त्या देशाच्या भांडवल बाजारावरती अवलंबून असते. आणि भांडवल बाजाराचे 2 प्रकार आहेत, प्राथमिक भांडवल बाजारपेठ आणि दुसरी दुय्यम भांडवल बाजारपेठ. आणि जर औद्योगिक विकास झाला तर देशाचा आर्थिक विकास होतो आणि औद्योगिक विकास होण्यासाठी बाजारपेठ आवश्यक आहे आणि इतर बाजारपेठांशी सगळ्यांचा संबंध येतो. पण अजूनही दुर्दैवाने आपल्याकडे आर्थिक साक्षरता नसल्यामुळे बाजारपेठ ही नेमकी काय आहे, मग त्यामध्ये प्राथमिक भांडवल बाजारपेठ म्हणजे नवीन नवीन कंपन्यांच्या शेअर्सला अर्ज करणं आणि नंतर त्या कंपन्यांच्या शेअरची बाजारामध्ये नोंदणी झाल्यानंतर त्या शेअरची खरेदी विक्री करणं हा एक भाग. आणि ज्या कंपन्यांची बाजारात नोंदणी आहे त्या कंपन्यांचा मी भागधारक आहे आणि मला पैशाची गरज पडली किंवा मला असं वाटलं की मी जी गुंतवणूक केली त्याच्यामध्ये मला चांगली भांडवल वृद्धी मिळाली आहे म्हणून मी त्याच्यापासून बाजूला होणं, ही दुय्यम भांडवल बाजारपेठ तुम्हाला यासाठी मदत करते की तुम्हाला जर पैसा मोकळा करायचा असेल तर तो पैसा तुम्हाला काढून घेता येतं. पण गुंतवणुकीचे जे वेगळे प्रकार आहेत तर त्यामध्ये आम्ही असं कायम सगळ्या ठिकाणी सांगतो की तुमचं ॲसेट अलोकेशन म्हणजे मालमत्तेची विभागणी चांगली असली पाहिजे. मग तुमचे स्थावर मालमत्ता असली पाहिजे, तुमची जमीन असली पाहिजे, तुमचे शेअर्स असले पाहिजे, तुमच्याकडे म्युच्युअल फंड असले पाहिजे, तुमच्याकडे थोड्याफार प्रमाणात सोनं असलं पाहिजे, कारण मी सोन्याच्या अजिबात विरोधात नाही. आणि हे वेगवेगळे गुंतवणुकीचे प्रकार आहेत. ह्या गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये जर आपण गुंतवणुकीची मूल तत्व काय ते जर वापरायचा किंवा त्याचा अभ्यास करायचा ठरवलं तर प्रत्येकाला सुरक्षितता पाहिजे असते आपल्या पैशाची. अडीअडचणीला त्याला तो पैसा परत मिळावा त्याची म्हणून त्याला रोखता उपलब्ध असते, असावी लागते असं वाटतं त्याला. त्यामुळे त्याला भांडवल वृद्धी मिळावी हे वाटत असतं. तर मग सगळ्या गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीच्या बाबतीतले फायदे तोटे याचा विचार करून त्याच्या प्रत्येक गुंतवणुकीचं महत्त्व हे समजून सांगता येईल.
पण त्यामध्ये जर विचार केला तर जर आपल्याला चलनवृद्धीच्या राक्षसाला आपल्याला त्याच्याशी लढाई करायची असेल आणि त्यापासून आपल्याला वाचवायचं असेल आणि आपली स्वतःची आर्थिक प्रगती चांगली करायची असेल तर भांडवल बाजाराकडे येण्याशिवाय पर्याय नाही. तर हे सगळं तुम्ही समजून सांगितलं की भांडवल काय असतं, गुंतवणूक कशी असते, गुंतवणुकीच्या सुरक्षितता कशा असतात. पण जसं तुम्ही आता म्हणालात की गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार असतात, तर याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे की सध्या आपण जो एक प्रामुख्याने प्रकार खूप चर्चेला येतो किंवा त्याच्या जाहिराती बघतो तो असतो म्युच्युअल फंड. तर या म्युच्युअल फंड बद्दल काय सांगाल? छोट्या गुंतवणूकदारांना भांडवल बाजाराचे फायदे जर मिळवायचे असतील तर त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा खूप चांगला पर्याय आहे. हा चांगला पर्याय काय आहे तर त्या म्युच्युअल फंडवरती सेबीचं व्यवस्थित पूर्णपणे नियंत्रण आहे. सेबीची स्थापनाच मुळे गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी म्हणून झाली आणि त्यामुळे म्युच्युअल फंडाचे जे कायदे कानून आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे बनवले आहेत आणि म्युच्युअल फंडांचे कार्य करणारे जे विश्वस्त असतात ते सर्वसामान्य गुंतवणूकदाराचे विश्वस्त म्हणून त्याचं व्यवस्थापन करतात आणि एकूणच ते सगळं जे गुंतवणुकीसाठी जी चौकट निर्माण केलेली आहे ती चौकट अतिशय चांगली निर्माण केली आहे. पण मग प्रश्न कुठे निर्माण होतो की सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी पहिल्यांदा म्युच्युअल फंड्स हा विषय समजून घेतला पाहिजे. बाजाराचे फायदे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मिळवले पाहिजे, परंतु ते मिळवताना प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्याला नेमकं काय पाहिजे किंवा आपलं गुंतवणूक उद्दिष्ट काय आहे हे स्वतःला व्यवस्थित समजलं पाहिजे. उदाहरणार्थ मी आज नोकरी करतोय. नोकरीतून मी जेव्हा निवृत्त होईल त्यावेळेस मला काही रिटायरमेंट होताना निवृत्त होताना मला काही पैसे मिळतील. पण त्याच्यानंतर माझा नोकरीचा जो दर महिना मिळणारे उत्पन्न ते बंद होईल आणि माझं आयुष्य तर जास्त असलं तर मग निवृत्तीनंतर मी काय करायचं? म्हणजे मग निवृत्तीनंतरचं पैशाचं नियोजन आणि ते निवृत्तीनंतर नियोजन करायचं नसतं. ते तुम्ही नोकरी करत असतानाच किंवा व्यवसाय करत असतानाच करायचं असतं. मग त्यासाठी म्युच्युअल फंडांच्या योजना आहेत, रिटायरमेंट प्लॅन. पण समजा तुमचं गुंतवणुकीचं उद्दिष्ट आहे की माझ्या मुलीचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, मुलीचं लग्न चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, मुलाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी मी त्याचा पाया चांगल्या प्रकारे करून दिला पाहिजे. म्हणजे मग या ठिकाणी तुमचं उद्दिष्ट काय होतं की माझ्या मुलांच्या भवितव्याचं नियोजन. मग ते जर नियोजन जर करायचं असेल तर लहान मुलांसाठी मुलींसाठी उपलब्ध असलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये जर दीर्घकालीन गुंतवणूक केली तर त्यामधून चांगल्या प्रकारे संपत्ती निर्माण होऊ शकते आणि ती संपत्ती शिक्षणासाठी, लग्नासाठी, परदेशी जाण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी अशा प्रकारे तिचा वापर करता येतो. म्हणून बाजाराचे फायदे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जरूर मिळवा, पण म्युच्युअल फंडाच्या योजनांची निवड करताना तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला अगोदर स्पष्टपणे म्हणजे तुमचं आपल्या स्वतःचं गुंतवणूक उद्दिष्ट पाहिजे. सल्लागाराला समजलं पाहिजे. मग आता याच्यामध्ये आपण योजनांचे प्रकार विचारात घेऊ. सेबीने म्युच्युअल फंडांना जी चौकट आखून दिलेली आहे त्यामध्ये म्युच्युअल फंडांच्या योजनांचं सेबीने कॅटेगरायझेशन केलेलं आहे. उदाहरणार्थ एखादा गुंतवणूकदार म्हणाला मला बँकेच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा म्युच्युअल फंडाने मला 2-4% जास्त दिले, मी सगळ्यात सुखी माणूस राहील म्हणून. मग अशा गुंतवणूकदारांची गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या कुठल्या योजनेमध्ये असली पाहिजे तर त्याला म्हणतात लार्ज कॅप. लार्ज कॅप आपण भारतातल्या कंपन्या ज्या भारतामध्ये मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना आपण लार्ज कॅप म्हणतो आणि सेबीने त्याचं कॅटेगरायझेशन करताना बाजारातल्या नोंदणी झालेल्या कंपन्यांमध्ये पहिल्या 100 कंपन्या. मग पहिली कंपनी कुठली? रिलायन्स, की त्यांचं बाजार मूल्यांकन आज 20 लाख कोटी रुपये म्हणून ती पहिली कंपनी. ज्या लोकांना गुंतवणुकीची जोखीम कमी पाहिजे अशा गुंतवणूकदारांनी फक्त लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, म्हणजे 1 ते 100 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आता ह्या लार्ज कॅप कंपन्या या देशाच्या दृष्टीने लार्ज कॅप आहे, पण जर आपण जगातल्या कंपन्यांचा विचार केला तर त्या जगातल्या कंपन्यांच्या दृष्टीने अतिशय छोट्या कंपन्या आहेत. फॉर्च्यूनची 500 कंपन्यांची जी यादी आहे त्या 500 कंपन्यांच्या यादीमध्ये भारतातल्या कंपन्या फक्त 9 आहेत आणि अमेरिकेतल्या 139 कंपन्या आहेत. पण त्यामध्ये भांडवल वृद्धी चांगली मिळते, त्या कंपन्या बुडत नाही, गुंतवणूकदारांचा पैसा त्यामध्ये बुडत नाही आणि म्हणून माफक अपेक्षा ठेवली
की मला ठेवीवरच्या व्याजापेक्षा मला 2 ते 3% जास्त भांडवल वृद्धी मिळावी, अडीअडचणीला मला पैसा काढून घेता यावा, मला कधी वाटलं की आणखी पैसे त्याच्यात भरावे, तर अशा गुंतवणूकदारांसाठी लार्ज कॅप फंड चांगला. तर हे क्लासिफिकेशन जे म्युच्युअल फंडाचं केलेलं आहे आणि सेबीने त्याच्यामध्ये वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं असतं की म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना ते जे ऑफर डॉक्युमेंट आहे ते वाचावं किंवा योजनेचं उद्दिष्ट वाचावं. आता स्मॉल कॅप हे जर एक टोक झालं तर मी दुसऱ्या टोकाकडे येतो, स्मॉल कॅप. स्मॉल कॅप म्हणजे छोट्या कंपन्या. आपल्या मराठी भाषेतली जर म्हण वापरायची ठरवले तर आपण म्हणतो की उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक. छोट्या कंपन्या चांगल्या प्रकारे मोठ्या होऊ शकतात. ज्या कंपनीला आपण आज मोठी म्हणतो ती रिलायन्स कंपनी 50 वर्षापूर्वी छोटीच होती. पण या छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला जास्त भांडवल वृद्धी मिळू शकते. मी मुद्दाम इथे एका योजनेचं नाव घ्यायचं नाही, मला कुठल्याही कंपनीच्या म्युच्युअल फंडाच्या योजनेची प्रसिद्धी करायची नाही, पण एका म्युच्युअल फंडाच्या स्मॉल कॅप योजनेने मागच्या पूर्ण 1 वर्षामध्ये 72% वाढ दिली आहे. आता 72% जर वाढ मिळत असली तर प्रचंड वाढ झाली, मोठी वाढ आहे. पण ती 1 वर्षाची वाढ आहे आणि ती कोणाला वाढ मिळाली आहे? तर ज्यांनी मागच्या वर्षी गुंतवणुकीची जोखीम घेतली, पत्करली, स्वीकारली, त्याला 1 वर्षात 72% वाढ मिळाली. पण 72% वाढ एका वर्षात झाली म्हणून 5 वर्षामध्ये पुढची इतकी वाढ होणार असं अजिबात नाही. मग हे सगळं गणित कसं मोजायचं किंवा म्युच्युअल फंडाच्या योजनांची कामगिरी कशी मोजायची, त्याच्यासाठी प्रत्येक योजना आमची तुलना तुम्ही कशाशी करायची याच्यासाठी त्यांनी त्यांचा एक बेंचमार्क दिलेला असतो, ज्याला आधारभूत निर्देशांक असं म्हणतात. उदाहरणार्थ लार्ज कॅप जर असेल तर मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा जो संवेदनशील निर्देशांक आहे त्या निर्देशांकाची 1 वर्षाची वाढ आहे 21%. जो राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 शेअरचा निफ्टी निर्देशांक आहे त्याची 1 वर्षाची वाढ 27%. मग ह्या 21% आणि 27% पेक्षा जर एखाद्या म्युच्युअल फंडाच्या लार्ज कॅप योजनेने जर तुम्हाला 30% 35% ॲप्रिसिएशन दिलं तर याचा अर्थ काय झाला की त्या फंडाच्या व्यवस्थापनाने तुम्हाला त्यांचा जो बेंचमार्क आहे त्या योजनेचा निर्देशांक त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त भांडवल वृद्धी मिळवून दिली. आता ह्या म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणुकीच्या 2 पद्धती आहेत. ह्या 2 पद्धती एकमेकांच्या विरोधात अजिबात नाही. दोन्ही पद्धती एकमेकांना परस्पराच्या सहाय्य करणाऱ्या पद्धती आहेत. समजा आज माझ्याकडे ₹1,00,000 आहेत आणि मला ते पुढचे 5 वर्ष लागणार नाही आणि मला बाजारावरती पूर्ण विश्वास आहे. मग ते ₹1,00,000 मी जर एकरकमी गुंतवले एखाद्या चांगल्या योजनेमध्ये तर 5 वर्षात मला त्याची चांगली भांडवल वृद्धी मिळू शकते. पण दुसरा छोटा व्यावसायिक आहे किंवा दुसरा नोकरदार आहे, त्याच्याकडे ₹1,00,000 ताबडतोब असे उपलब्ध नाही एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी, पण त्याला जो दर महिन्याला काही पगार मिळतो त्या दर महिन्याच्या पगारातून तो 2-5 हजार रुपयाची दरमहा शिल्लक करू शकतो. मग बँकेचं जसं रिकरिंग डिपॉझिट असतं तसं म्युच्युअल फंडामध्ये दरमहा आपल्याला गुंतवणूक करता येते. ती ठराविक रकमेची गुंतवणूक करता येते आणि ते ठराविक दिवशी आपल्या बँक अकाउंटमधून म्युच्युअल फंडाच्या त्या योजनेकडे पैसे वळते होतात. याला म्हणतात SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा नियमित गुंतवणूक योजना. मग आपली जी परत दुसरी मराठी म्हण आहे की थेंबे थेंबे तळे साचे, या म्हणीनुसार जर तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष ही SIP किंवा नियमित गुंतवणूक पद्धत ही पद्धत जर कायम ठेवली तर प्रचंड पैसा तयार होतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की गुंतवणूकदार म्हणतो की पुढचे 3-5 वर्ष माझी SIP ठेवण्याची तयारी आहे आणि बाजारात जर काही कमी जास्त झालं तर ज्यांनी सांगितलेलं असतं आपल्या गुंतवणूक सल्लागाराला किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला किंवा ज्याला म्युच्युअल फंड वितरक असं म्हणलं जातं त्याच्याकडे येतो तो आणि SIP लगेच बंद करून टाकतो. उलट ज्यावेळेस बाजार घटलेला असतो त्यावेळेस SIP बंद केल्याच्या वेळी त्यांनी गुंतवणुकीची त्याची जी रक्कम आहे ती आणखी वाढवली पाहिजे. पण त्यावेळेस तो गुंतवणूक बंद करतो आणि जेव्हा बाजार खूप वाढलेला असतो तेव्हा आणखी पैसे गुंतवणुकीसाठी येतो. तर यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, गुंतवणूक सल्लागार त्याची आवश्यकता आहे. मात्र त्यांनी आपल्याला काय पाहिजे, आपलं उद्दिष्ट काय आहे हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. जर तुम्ही एवढं विस्तृत सगळं म्युच्युअल फंडाचं हे समजून सांगितलं आणि त्याच्यात कशी गुंतवणूक करायची हे सांगितलं, पण नेहमी आम्ही एक वाक्य असं ऐकतो की याच्यात जोखीम आहे, की याच्यात रिस्क फॅक्टर आहे. तो रिस्क फॅक्टर म्हटला की जरासा माणूस चपापतो.
तर हा रिस्क फॅक्टर कसा बघावा, त्या जोखमीकडे कसं बघावं? अत्यंत चांगला प्रश्न विचारला. पण जोखीम या शब्दाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. आता छोटा गुंतवणूकदार असो किंवा मोठा गुंतवणूकदार असो, त्याला मुद्दलात नुकसान कधी सहन होत नाही. एक वेळ तो व्याज नाही मिळालं तर ते तो सहन करत. पण मी आज 25,000 भरलेत आणि मला जेव्हा पैशाची गरज लागेल तेव्हा मला 25,000 मिळाले नाही, मला 20,000च मिळाले, तर याचा अर्थ माझ्या मुद्दलामध्ये 5,000 रुपयाचं नुकसान झालं. ही जोखीम. पण जोखीम या शब्दाची जर व्याख्या करायची ठरवली तर मग त्याचे अनेक अर्थ निघतात. उदाहरणार्थ मी आज 25,000 रुपये गुंतवले, 5 वर्षांनी मला 50,000 रुपये मिळाले आणि ते 50 रुपये मिळाल्यानंतर मला गुंतवणुकीची संधी उपलब्ध नाही. मग त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये रिइन्व्हेस्टमेंट रिस्क असं म्हणतो. म्हणून जोखीम या शब्दाची व्याख्या ही प्रत्येका दृष्टीने वेगवेगळी होते. वेगळी आहे. पण ते करताना जसं तुम्ही म्हणालात की काही वर्षाचं आपल्याला ध्येय निश्चिती करायला लागते. तर कुठल्याही SIP मध्ये गुंतवायचं किंवा म्युच्युअल फंडात गुंतवायचं, तर असं काही असतं का की तुम्ही इतक्या वर्षाची गुंतवणूक केली पण मला मध्येच पैसे लागले, तर ते मी काढू शकतो का? हा सरसकट मनात येणारा प्रश्न आहे की आपले लॉक होऊन जाणार का पैसे, आपल्याला मिळणार का नाही? बरोबर. हा प्रश्न खूप चांगला आहे. याच्या बाबतीतलं एकदा सोप्या भाषेत स्पष्टीकरण करतो. समजा मी माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी गुंतवणूक केलेली आहे, तर त्या ज्या योजना आहेत ज्याला आम्ही चिल्ड्रन गिफ्ट फंड म्हणतो, त्याला सरकारने 5 वर्षाचं लॉक इन ठेवलं. म्हणजे तुम्ही 5 वर्ष पैसे काढायचे नाही. जर तुम्ही प्राप्तिकर बचतीच्या योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल आणि त्या ठिकाणी तुमचा उद्देश असेल की मला प्राप्तिकरामध्ये सवलत मिळाली पाहिजे, मग त्याला सरकारने 3 वर्षाचा लॉक इन पिरियड, म्हणजे तुम्ही पैसे 3 वर्ष काढू शकणार नाही. तसंच तुम्ही इकडे सांगायचं की मला रिटायरमेंटसाठी पैसा गुंतवायचा आहे आणि वर्ष 2 वर्षात काढून घ्यायचं. समजा वय आज 30 आहे, 60व्या वर्षी पैसे लागणार आहे आणि तुम्ही 5 वर्ष सुद्धा थांबायला तयार नाही, मग सरकारने रिटायरमेंट प्लॅनला 5 वर्षाचा पिरियड टाकला की तुम्ही पैसे काढू नका. यामध्ये योजनांचे 2 प्रकार होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एका योजनेला ओपन एंडेड फंड असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या योजनेला क्लोज एंडेड फंड असं म्हटलं जातं. ओपन एंडेड मध्ये तुम्ही पाहिजे तेव्हा पैसे भरू शकता, पाहिजे तेव्हा त्याच्यातून पैसे काढू शकतात. क्लोज एंडेडला मात्र त्यांनी जो पिरियड घेतलेला आहे त्या पिरियडमध्ये तुमची गुंतवणूक तुम्हाला कायम ठेवायला लागते. हे सगळं करताना सर की जेव्हा माझ्या कष्टाचा पैसा मी एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतोय किंवा म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करतोय, तर याच्यासाठी म्हणून प्रत्येक व्यक्तीचा असा काही अभ्यास असणं शक्य म्हणजे असायला पाहिजे का, तसं शक्य आहे? बरोबर. प्रत्येक व्यक्ती हा अभ्यास नाही करू शकत. उलट या विषयाशी संबंधित असलेले लोक सुद्धा शेअर बाजारात जाण्याच्या ऐवजी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून शेअर बाजाराचे फायदे घेतात. जर वेळ असेल, त्याच्यातलं ज्ञान असेल, तर शेअर बाजारामध्ये शेअरची खरेदी विक्री करून पैसा कमवणारे असे अनेक लोक आहेत की ते म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाही. पण त्यांना जर गुंतवणुकीचं नियोजन चांगलं करायचं असेल, आपली जोखीम कमी करायची असेल, तर मग असे गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करतात किंवा आपल्या एकूण गुंतवणुकीच्या 50% शेअर्स आणि 50% म्युच्युअल फंड असे करू शकतात. एकंदरीतच आपला जेव्हा कष्टाचा पैसा आपल्याला गुंतवायचा असतो आणि तो वाढवायचा असतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळे मार्ग आणि पर्याय उपलब्ध आहेत आणि इथेच कुठेतरी म्युच्युअल फंड्स तुम्हाला मदत करू शकतात असं सर सांगतायत. सर, मला शेवटचा प्रश्न असा आहे की मला माझा पैसा वाढवायचा तर आहे, तो वेगवेगळ्या कारणांसाठी असो, पण कुठेतरी माझ्या डोक्यात असतं मला जास्तीत जास्त फायदा असला पाहिजे, मला कमीत कमी रिस्क असली पाहिजे, मला थोड्या दिवसात खूप पटकन पैसा पाहिजे आणि कधी कधी अशा सगळ्या विचारांनी मी नको त्या गोष्टींना बळी पडतो, कुठेतरी माझी फसवणूक होते आणि मग त्या हव्यासापोटी कुठेतरी माझी गडबड होऊन जाते. तर काय सतर्कता तुम्ही सगळ्या गुंतवणूकदारांना सांगाल की कसे सतर्क राहा? एका वाक्यात जर या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हटलं तर लाभ आणि लोभ याच्यात फरक फक्त एका मात्रेचा असतो. गुंतवणूकदाराने ऑनलाईन व्यवहार करू नये, डे ट्रेडिंग करू नये, छोट्या गुंतवणूकदारांनी डेरिव्हेटिव्हचे व्यवहार करू नये असं आपण सांगतो. पण पर्टिक्युलरली कोरोनानंतर नवीन नवीन गुंतवणूकदार जे आले आणि ज्यांच्या हातामध्ये मोबाईल आणि मोबाईलचे ॲप्स आले, त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग करायला सुरुवात केली आणि ते अशा कंपन्यांमध्ये ट्रेडिंग केलं की त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड फटके बसले
की सेबीला काळजी वाटायला लागली की छोटे गुंतवणूकदार आणि त्यांनी या डेरिव्हेटिव्हच्या नादी लागावं का लागू नये. म्हणजे हा शेअर बाजारातल्या गुंतवणुकीच्या प्रकारामधला किंवा गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये म्हणण्यापेक्षा सट्टा खेळण्याचा प्रकार. पण मुळात डेरिव्हेटिव्हज हे वित्त संस्थांसाठी, म्युच्युअल फंडांसाठी आहे. ते सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी तो गुंतवणूक प्रकार अजिबात नाहीये. म्हणून गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या योजनांकडे गुंतवणूक करावी, आपल्या उद्दिष्टानुसार गुंतवणूक करावी, जी पद्धत अवलंबायची असेल त्या पद्धतीनुसार गुंतवणूक करावी, पण गुंतवणूक दीर्घकालीन असावी. वॉरन बफेट सारखा सुद्धा जगातला सगळ्यात मोठा गुंतवणूकदार म्हणतो की गुंतवणूक जर करायची असेल तर दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे अतिशय चांगले मिळू शकतात. एक तर लाभ आणि लोभ याच्यातला फरक समजा. लोभ नसावा, लाभ जरूर घ्या, तुमची आर्थिक वृद्धी निश्चित करा, तुमची उद्दिष्ट निश्चित करा, पण त्यासाठी टप्प्याटप्प्याने जा, संयमाने जा आणि माहिती घेऊन जा. तुमच्या गुंतवणूकदार जो सल्लागार आहे, तुमचा गुंतवणूक सल्लागार आहे, त्यांच्याशी मात्र तुमचं मन मोकळेपणाने तुमचं उद्दिष्ट समजावून सांगा, तुमच्याकडे असलेली पुंजी समजावून सांगा आणि मग योग्य ते निर्णय घ्या. सतर्क राहा, एवढंच आम्ही सांगतो. तुम्ही आज म्युच्युअल फंड खूप व्यवस्थित समजावून सांगितलात सगळ्या आमच्या श्रोत्यांना, त्याबद्दल धन्यवाद.